अरे नमस्कार माझे चॅम्पियन्स. आज आपण बघणार आहोत सर्कल या चॅप्टरच्या MSc CET एक्झामच्या प्रीवियस क्वेश्चनचा तिसरा पार्ट. पहिल्या पार्टमध्ये आपण 6 क्वेश्चन कव्हर केले, दुसऱ्या पार्टमध्ये 5 क्वेश्चन कव्हर केले. 6, 5, 11, 12 पासून पुढचे 5 क्वेश्चन आपण या पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. 2022च्या एक्झाममध्ये आलेला एक क्यूट क्वेश्चन आपल्याकडे आहे. काय म्हणतोय क्वेश्चन बघा. The parametric equations of the circle x square plus y square minus 6x minus 2y plus 9 is equal to 0 are. या सर्कलला जर मी कंपेअर केलं x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 सर्कलच्या या जनरल इक्वेशन सोबत तर आपल्याला 2g ची व्हॅल्यू -6 भेटते. देअरफॉर g इज इक्वल टू आला -3. 2f ची व्हॅल्यू y चा कोएफिशिएंट -2 भेटते. देअरफॉर f इज इक्वल टू आला -1. -g, -f याची व्हॅल्यू काय होणार आपल्याकडं. -g म्हणजे हा झाला 3, -f म्हणजे -1 हा झाला 1. हीच व्हॅल्यू आपल्याकडे कशाची असते, सर्कलच्या सेंटरची, ज्याला आपण म्हणतो h, k. -g, -f किंवा h, k इज द सेंटर ऑफ द सर्कल. या ठिकाणी त्याची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3,1. या सर्कलच्या रेडियसची व्हॅल्यू काढूयात आपण. r इज इक्वल टू √g² प्लस f² मायनस c. g² म्हणजे काय हो, -3 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 9 प्लस f² म्हणजे -1 चा स्क्वेअर 1 मायनस c म्हणजे c ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट असते विच इज 9 मायनस c म्हणजे -9 इज इक्वल टू व्हॅल्यू आली 1. देअरफॉर या सर्कलची रेडियस इज इक्वल टू 1 आहे. कुठल्याही सर्कलचं पॅरामेट्रिक इक्वेशन असतं x इक्वल्स टू h प्लस r cos थीटा कॉमा y इक्वल टू k प्लस r sin थीटा. या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवून देऊयात का. x इक्वल्स टू काय भेटणार, h प्लस h ची व्हॅल्यू आहे 3 प्लस r cos थीटा, r म्हणजे 1 इंटू cos थीटा म्हणजे नुसता cos थीटा कॉमा y इज इक्वल टू k प्लस k ची व्हॅल्यू आहे 1 प्लस r sin थीटा म्हणजे 1 इंटू sin थीटा म्हणजे नुसता sin थीटा. सो आपल्याकडे या सर्कलचं पॅरामेट्रिक इक्वेशन आलेलं आहे 3 प्लस cos थीटा आणि 1 प्लस sin थीटा. 3 प्लस cos थीटा 1 प्लस sin थीटा ऑप्शन बी आहे. देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बघूयात आपण क्वेश्चन नंबर 13 आपल्या 2022च्या एक्झाम मध्ये आलेला. काय म्हणतोय, इफ द लाइन्स 2x - 3y = 5 अँड 3x - 4y = 7 आर द डायमीटर्स ऑफ द सर्कल. एक सर्कल आहे, जर त्याच्या 2 डायमीटर आपल्याला दिलेले असतील तर आपल्याला माहिती आहे दोन्ही डायमीटर 100% सर्कलच्या सेंटर मधून जातात. त्याच्यामुळे या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्या सर्कलचा काय असेल, सेंटर. अँड एरिया काय दिले आपल्याला 154 स्क्वेअर युनिट. देन द इक्वेशन ऑफ द सर्कल विचारलंय. एरिया असतो πr² इक्वल टू व्हॅल्यू ठेवून रेडियसची व्हॅल्यू काढूयात. सेंटर आपल्याकडे आहे, सेंटर रेडियस फॉर्म मध्ये सर्कलचं इक्वेशन काढूयात. एक डायमीटर आहे आपल्याकडं 2x - 3y इक्वल्स टू 5. दुसरे डायमीटर आहे आपल्याकडं 3x - 4y इक्वल टू 7. या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करतो. 2 3 जा 6x -9y इज इक्वल टू 15. इक्वेशन 1 म्हणूयात. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो. 3 2 जा 6x -4 2 जा 8y इक्वल टू 7 2 जा 14. इक्वेशन 2 म्हणतो. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करतो. हा झाला मायनस, हा झाला प्लस, हा झाला मायनस. 6x - 6x व्हॅल्यू 0 -9y प्लस 8y व्हॅल्यू झाली -y इज इक्वल टू 15 - 14 व्हॅल्यू 1. सो y ची व्हॅल्यू इक्वल्स टू -1 -y इक्वल्स टू 1 y इक्वल्स टू -1. y ची व्हॅल्यू -1 आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊयात. y ची व्हॅल्यू जर इथं -1 ठेवली तर -1 इंटू -3 काय झाला +3. पलीकडे जाऊन 5 मधून सबट्रॅक्ट होणार. 5 - 3 इक्वल्स टू 2 आला. 2x इक्वल्स टू 2 असेल तर x इक्वल्स टू व्हॅल्यू झाली 1. सो या दोन डायमीटरचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याकडे भेटलाय 1, -1. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तोच आपल्या सर्कलचा काय असतो, सेंटर h, k. त्याची व्हॅल्यू आपल्याकडे किती भेटलेली आहे 1, -1. सर्कलचा आपल्याकडे एरिया दिलाय पाय इंटू r² इज इक्वल टू 154 स्क्वेअर युनिट्स. या πr² लाच आपण 22/7 इंटू r² म्हणू शकतो. जर या दोन इक्वेशनला मी इक्वेट करायचं म्हटलं तर 22 × 22 22 7 54चे
देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल्स टू हा डिव्हिजनमधला 7 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार 7 × 7 असेल इक्वल्स टू 49 असेल तर आर इज इक्वल टू व्हॅल्यू 7 आली. आपल्याकडे एच कॉमा के सर्कलचा सेंटर भेटलेला आहे. 2 डायमीटरचं इक्वेशन सॉल्व्ह करून रेडियसची व्हॅल्यू 7 भेटलेली आहे युजिंग एरिया गिवन. तर याच्यावरून आपण सर्कलचं इक्वेशन लिहू शकतो. काय असणार ते एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स मायनस एच म्हणजे काय होणार एक्स मायनस 1 होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर. केची व्हॅल्यू -1 आहे. -1 म्हणजे +1 स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर 49. याला आपण एक्सपांड करूयात. एक्स स्क्वेअर -2x + 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस 2y प्लस 1 इक्वल्स टू 49. 1 + 1 2 पलीकडे जाऊन सबट्रॅक्ट होणार. इकडे किती राहिला 47. 47ला लेफ्टला घेऊन येऊयात. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आधी लिहितो -2x प्लस 2y -47 इक्वल्स टू 0. हे झालं आपल्या सर्कलचं रिक्वायर्ड इक्वेशन. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -2x प्लस 2y -47 इज इक्वल टू 0 फक्त आणि फक्त ऑप्शन ए मध्ये दिसतंय. त्याच्यामुळं ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे आपल्या क्वेश्चनचा. लगेच बघूया पुढचा क्वेश्चन. मित्रांनो, रात्रीचे 5 वाजता म्हणजे पहाटेचे 5 वाजता जर एखादा मास्तर आपल्या बेडरूममध्ये हा व्हिडिओ शूट करत असेल तर थोडेसे माकड चाळी करणं व्हॅलिड असलं पाहिजे. बघूयात लगेच 2022च्या एक्झाममध्ये आलेला हा पुढचा क्यूट क्वेश्चन. काय म्हणतोय अ सर्कल पासेस थ्रू द ओरिजिन अँड हॅज इट्स सेंटर ऑन द लाईन y इज इक्वल टू एक्स. y इज इक्वल टू एक्स कोणती लाईन असते पहिल्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटला एकदम बायसेक्ट करणारी ही लाईन असते y इक्वल टू एक्स. If it cuts x square plus y square minus 4x minus 6y plus 10 equal to 0 orthogonally, then the equation of the circle is. आपल्या सर्कलचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याचा सेंटर कुठं आहे हो y इक्वल टू एक्स या लाईनवरती. ठीक आहे, हा तुमचा y ॲक्सिस x ॲक्सिस ओरिजिन आणि सर्कल पास होतोय ओरिजिनमधून. जर सपोज आपल्या सर्कलचं इक्वेशन आपण अज्युम करूयात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0 आहे. हा सर्कल ओरिजिनमधून पास होतोय. सर्कल पासेस थ्रू द ओरिजिन म्हटलंय म्हणजे ओरिजिन या सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. ओरिजिनचे कॉर्डिनेट काय असतात 0,0 एक्सची व्हॅल्यू 0 वायची व्हॅल्यू 0. जर आपण याच्यामध्ये ठेवून दिली तर हा काय झाला 0 + 0 + 2g × 0 0 + 2f × 0 0 प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर c इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू आपल्याला भेटली. मग c इक्वल टू 0 असेल तर आपल्या सर्कलचं इक्वेशन आता मॉडिफाईड न्यूअर व्हर्जन अपडेटेड व्हर्जन काय होणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy इक्वल टू 0. हे आपल्या सर्कलचं अपडेटेड व्हर्जन आहे. अजून आपल्याला g आणि f ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यांनी दुसरी कंडिशन दिली आहे आपला सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -4x -6y प्लस 10 इक्वल टू 0 या सर्कलला ऑर्थोगोनली कट करतो. जर दोन सर्कल एकमेकांना ऑर्थोगोनली कट करत असतील तर त्यांच्याकडे एक कंडिशन आहे 2g1 g2 प्लस 2f1 f2 इज इक्वल टू c1 c2. ही त्या दोन सर्कलची कंडिशन आहे. मग या सर्कलला आपण काय म्हणूयात कंपेअर करूयात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -4x -6y प्लस 10 इक्वल टू 0. या सर्कलला आपण म्हणूयात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस g2x प्लस 2f2y प्लस c2 इक्वल टू 0. आपल्या सर्कलला म्हणूयात आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2g1x प्लस 2f1y इक्वल टू 0. या ठिकाणी c1 ची व्हॅल्यू 0 आहे त्याच्यामुळे मी याला लिहित नाही. c1 इक्वल टू 0 असं म्हटलं तरी चालेल. तर जर दोन सर्कल एकमेकांना ऑर्थोगोनली कट करत असलेला आपल्याकडे कंडिशन आहे. कोणती कंडिशन 2 × g1 g2 प्लस 2 × f1 f2 इक्वल टू c1 प्लस c2. मग आता काय करूयात आपण ही कंडिशन अप्लाय करूयात. g1 ची व्हॅल्यू g1 ॲज इट इज आहे 2 × g1. g2 ची व्हॅल्यू बघा
2g2 म्हणजे -4 आहे एक्सचे कोऑर्डिनेट्स, तर g2 म्हणजे -2 बरोबर. 2g2 -4 g2 ची व्हॅल्यू -2 प्लस 2 इंटू f1 ची व्हॅल्यू तर f1च आहे, f2 ची व्हॅल्यू 2f2 -6 f2 ची व्हॅल्यू -3 या ठिकाणी ठेवून देतो मी, इक्वल टू c1 प्लस c2. c1 आपल्या सर्कलमधला कॉन्स्टंट 0 आहे प्लस या सर्कलमधला c2 कॉन्स्टंट किती आहे 10. ठीक आहे. सो आपल्याला कंडिशन काय भेटली, -4 g1 -6 f1 इक्वल्स टू 10. याला आपण 2 ने डिवाइड करूयात, थ्रू आउट काय होऊन जाईल हा -2 g1 -3 f1 इक्वल्स टू 5. एक आपल्याला कंडिशन भेटली g1 आणि f1 ची. आता आपल्याला माहिती आहे की आपला जो सर्कल आहे त्याचा सेंटर कुठं आहे, y इक्वल टू x या लाईनवरती. जर सर्कलचं सेंटर y इक्वल टू x या लाईनवरती असेल तर सर्कलचे जे कोऑर्डिनेट आहेत सेंटरचे कोणते हो, h, k किंवा -g, -f, ते या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. मग y इक्वल टू x असेल तर या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा कोऑर्डिनेटचा गुणधर्म काय आहे, h आणि k सेम, म्हणजे x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट सेम पाहिजे. आपल्या सर्कलचं सेंटर आपण -g1, -f1 पकडतोय, त्यांची पण व्हॅल्यू दोन्ही कोऑर्डिनेटची सेम पाहिजे कारण ते y इक्वल टू x या लाईनवरती आहेत. याचाच अर्थ काय हो, -g1 इक्वल टू -f1 म्हणता येईल आपल्याला. याचाच अर्थ काय, g1 इक्वल टू f1 म्हणता येईल. जर असं असेल तर या ठिकाणी मी काय करतो, g1 च्या ठिकाणी किंवा f1 च्या ठिकाणी g1 ची व्हॅल्यू ठेवून देतो. तर आपल्याकडे कंडिशन काय होणार, -2 g1 -3 f1 च्या ठिकाणी g1 ची व्हॅल्यू ठेवून देतो कारण दोघांच्या व्हॅल्यू सेमच आहेत. g1 इज इक्वल टू 5 -2 g1 -3 g1 म्हणजे -5 g1 इज इक्वल टू 5. 5 5 कॅन्सल, -g1 इक्वल्स टू 1 राहिला, therefore g1 इक्वल्स टू -1. ठीक आहे. g1 -1 असेल तर f1 ची व्हॅल्यू सुद्धा -1 झाली. मग आपण या दोन्ही व्हॅल्यू यूज करून आपल्या सर्कलचं इक्वेशन लिहून टाकूयात. c1 ची व्हॅल्यू 0 आहे त्याच्यामुळे ह्याला मी डायरेक्टली खोडून टाकतो. 2 इंटू g1 ची व्हॅल्यू किती होणार, -1, हा झाला -2. 2 इंटू f1 ची व्हॅल्यू किती आहे, -1, हा झाला -2. देअरफॉर आपल्या सर्कलचं इक्वेशन काय होणार, x² प्लस y² 2g1x म्हणजे -2x प्लस 2f1y म्हणजे -2y इक्वल टू 0. हे झालंय आपल्या सर्कलचं फुल अँड फायनल लास्ट फायनल आन्सर, एकदम डन डन डन. असा ऑप्शन आपल्याकडे आहे x² प्लस y² -2x -2y इज इक्वल टू 0, ऑप्शन बी. देअरफॉर ऑप्शन बी च्या नावानं चांग भलं. पुढचा क्वेश्चन सुद्धा 2021च्याच एक्झाम मध्ये आला होता. काय म्हणतो हा घोंचू, बघूयात आपण. चला. द इक्वेशन ऑफ कॉमन टँजंट टू द सर्कल्स x² प्लस y² -4x प्लस 10y प्लस 20 इक्वल टू 0 अँड x² प्लस y² प्लस 8x -6y -24 इक्वल्स टू 0 इज. दोन सर्कलचं इक्वेशन दिलंय, त्यांच्या कॉमन टँजंटचं इक्वेशन काढायचं आहे. अगोदर आपण बघूया या दोन सर्कलमध्ये काय रिलेशन आहे. पहिल्या सर्कलचं इक्वेशन आणि दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन लिहून घेतो. पहिल्या सर्कलला जर आपण कंपेअर केलं विथ द जनरल इक्वेशन ऑफ सर्कल तर काय होणार बघा बरं, 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. 2g ची व्हॅल्यू -4, g इक्वल टू -2, 2f ची व्हॅल्यू 10, f इज इक्वल टू 5 आणि c इज इक्वल टू 20. आपल्या सर्कलचा सेंटर असतो -g, -f. त्याच्यामुळं सर्कलच्या सेंटरची व्हॅल्यू झाली -2 2 आणि -5 इज -5. सर्कलची रेडियस असते √g² प्लस f² मायनस c म्हणजे -2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 25 मायनस c म्हणजे -20 इक्वल्स टू 25 आणि 4 29 -20 म्हणजे रूटमध्ये 9 इज इक्वल टू बाहेर व्हॅल्यू 3. सर्कलची रेडियस नेहमी पॉझिटिव्ह असते. जर दुसऱ्या सर्कलला आपण कंपेअर केलं विथ द जनरल इक्वेशन ऑफ सर्कल तर 2g ची व्हॅल्यू 8 आहे, g ची व्हॅल्यू 4, 2f ची व्हॅल्यू -6 आहे, f ची व्हॅल्यू -3 आणि c ची व्हॅल्यू -24. सर्कलचा सेंटर असतो -g, -f म्हणून या ठिकाणी सेंटर झाला -4 इक्वल्स टू -4 -3 इक्वल टू 3.
आणि सर्कलची रेडियस होणार अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. जी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16 प्लस एफ स्क्वेअर म्हणजे -3चा स्क्वेअर 9 मायनस सी म्हणजे -24 म्हणजे हा +24 इक्वल्स टू 16 आणि 9 25 आणि 24 49 रूटमध्ये आहे. बाहेरून काय होणार हा 7. पहिल्या सर्कलची रेडियस 3, दुसऱ्या सर्कलचा रेडियस 7. आता जर मला या दोन्ही सर्कलच्या सेंटरमधला डिस्टन्स काढायचा असेल, याला मी म्हणतो C1 सेंटर C1, या सर्कलच्या सेंटरला मी म्हणतो C2. C1चे कोऑर्डिनेट्स C2चे कोऑर्डिनेट्स दोन सर्कलमधल्या सेंटरचं डिस्टन्स कसं भेटणार C1 C2 या सेगमेंटचं डिस्टन्स इज इक्वल टू अंडर रूट x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. बेसिक आपला डिस्टन्स फॉर्म्युला. याला x1 y1 म्हणतो, याला x2 y2 म्हणतो. x2 - x1 होल स्क्वेअर -4 - 2 होल स्क्वेअर म्हणजे -6चा स्क्वेअर किती आला हा 36 प्लस y2 - y1 होल स्क्वेअर 3 -5 म्हणजे +5 3 + 5 8 8चा स्क्वेअर किती झाला 64 36 64 होतात 100 रूटच्या बाहेर आल्यानंतर होणार 10. दोन सर्कलच्या सेंटरमध्ये डिस्टन्स आहे 10. दोन सर्कलची रेडियस आहे 3 आणि 7. आपल्याला या ठिकाणी क्लिअरली पाहायला भेटतंय R1 + R2. पहिल्या सर्कलच्या रेडियसला R1 म्हणतो, दुसऱ्या सर्कलच्या रेडियसला R2 म्हणतो. R1 + R2 इक्वल टू व्हॅल्यू 3 + 7 इक्वल टू 10 येते, विच इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन दीज टू सर्कल्स. जर R1 + R2 इज इक्वल टू C1 C2 असेल तर हे दोन सर्कल्स काय झाले एकमेकांना एक्सटर्नली टचिंग झाले. या ठिकाणी सेंटर, या ठिकाणी सेंटर आणि या दोघांना जर आपण कनेक्ट करून घेतलं तर R2 R1 ठीक आहे आणि R1 + R2 इक्वल टू या दोघांमधलं सेंटरचं डिस्टन्स. असं आलं म्हणजे दोन सर्कल झाले एकमेकांना एक्सटर्नली टचिंग. जर असं असेल तर आपल्याकडं कॉमन टँजंट असतात टोटल 3. ही पहिली, ही तुमची दुसरी कॉमन टँजंट आणि ही तुमची तिसरी कॉमन टँजंट. आता या टँजंटला मी T1 म्हणतो, या टँजंटच्या इक्वेशनला T2 म्हणतो, या टँजंटच्या इक्वेशनला T3 म्हणतो. जर तुम्हाला या कॉमन टँजंटचं किंवा या कॉमन टँजंटचं इक्वेशन काढायचं असेल तर थोडीशी लेंथी प्रोसेस आहे. जी T3 आहे या दोन्हींच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून जाते, तिचं इक्वेशन काढायचं असेल तर ते सरळ S1 - S2 इक्वल टू 0 या फॉर्म्युलाने येतं. सर S1 म्हणजे काय? अहो, पहिल्या सर्कलच्या इक्वेशनलाच आपण S1 इक्वल टू 0 म्हणतो, दुसऱ्या सर्कलच्या इक्वेशनलाच आपण S2 इज इक्वल टू 0 म्हणतो. मग S1 - S2 इक्वल टू 0 म्हणजे कसा भेटणार? या सर्कलच्या इक्वेशनमधून या सर्कलचं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं, इक्वल टू 0 ठेवून द्यायचं. करून टाकूयात चला. x² + y² - 4x + 10y + 20 मायनस इन ब्रॅकेट x² + y² + 8x - 6y - 24 इक्वल टू 0. x² - x² संपला, y² - y² संपला, -4x - 8x - 12x 10y -6y म्हणजे +6y 10y + 6y 16y + 20 -24 म्हणजे +24 20 + 24 इक्वल टू किती आला हा 44 इक्वल टू 0. जर थ्रूआउट या इक्वेशनला आपण काय केलं 4 ने डिवाइड केलं तर काय होणार हा -3x + 4y + 11 इज इक्वल टू 0. थ्रूआउट जर इक्वेशनला आपण 3x पॉझिटिव्ह जर केला आपण थ्रूआउट जर इक्वेशनला मायनसला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय होणार आपल्याकडे हा 3x - 4y - 11 इज इक्वल टू 0. 3x - 4y - 11 इज इक्वल टू 0. या ठिकाणी ऑप्शन बी आहे, देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. येतं लक्षामध्ये. या ठिकाणी जर सपोज आपल्याकडं हे इक्वेशन ऑप्शनमध्ये नसलं असतं तर आपल्याला T1 किंवा T2 या दोन्हीपैकी एखाद्या टँजंटचं इक्वेशन काढायला लागलं असतं. आता हा पुढचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा क्वेश्चन 0 मिनिटामध्ये पण सॉल्व्ह करता येतो आणि याला 2 मिनिटं लावून पण सॉल्व्ह करता येतं. मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगतो. मी जर एक्झाममध्ये असलो असतो तर मी याला 0 मिनिटामध्ये सॉल्व्ह करून गेलो असतो. मेथड गेली खड्ड्यात. येते का लक्षामध्ये? MCQच्या एक्झाममध्ये असं असतं मित्रांनो, आपल्याला मेथडचं काही बंधन नसतं. तुम्हाला फक्त करेक्ट आन्सर काढण्याशी मतलब आहे. कसं काढलं देवाला माहीत, काही आपल्याला एक्सप्लेन करायची गरज नाही.
त्यांनी काय म्हणलं, इफ अ सर्कल पासेस थ्रू द पॉइंट्स 0,0 x,0 अँड 0,y. आपण अगोदर या सर्कलची डायग्राम काढून घेऊ. चला, माझ्याकडे आहे हा कार्टेशियन प्लेन. y ऍक्सिस, x ऍक्सिस आणि हा ओरिजिन. सर्कल कोणत्या 3 पॉइंट मधून चाललाय? 0,0 x,0 आणि 0,y. 0,0 म्हणजे तुमचा ओरिजिन, x,0 म्हणजे x ऍक्सिस वरती राईट साइडला कुठेतरी पॉइंट असेल, 0,y म्हणजे y ऍक्सिस वरती वर कुठेतरी पॉइंट असेल. आता जर सपोज सर्कल या 3 पॉइंट मधून जात असेल तर 100% सर्कल हा या टाईपचा काहीतरी असणार आहे, बरोबर. जर या टाईपचा सर्कल आहे तर क्लिअरली आंधळा माणूस पण सांगू शकतो की या सर्कलचा जो सेंटर आहे तो पहिल्या क्वाड्रंटमध्ये कुठेतरी असेल, बरोबर आहे. जर हा सेंटर पहिल्या क्वाड्रंटमध्ये कुठेतरी असेल तर याचे सेंटरचे दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह येतील का निगेटिव्ह? 100% पॉझिटिव्ह. ऑप्शनमध्ये फक्त आपल्याकडे बी ऑप्शनमध्ये पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स आहेत दोन्ही सुद्धा, त्याच्यामुळे क्लिअर कट बी इज द आन्सर. लगेच पुढच्या क्वेश्चनला. ज्या पोरांना ही टेक्निक यूज नाही करता आली ना ते या क्वेश्चनचं सोल्युशन काढण्यामध्ये अजून 20-30 सेकंद 40 सेकंद एक्स्ट्रा घालवणार. तो टाइम तुम्ही लीड घ्यायचा एक्झाममध्ये. आता याचं ॲक्च्युअल आन्सर कसं काढायचं बघा. जर सपोज आपल्याकडे हा पॉईंट आहे 0,0 ओरिजिन, हा पॉईंट आहे x,0, हा पॉईंट आपल्याकडे काय 0,y. तर मला सांगा ही सर्कलची एक कॉर्ड झाली. या कॉर्डच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा काय गुणधर्म? ती नेहमी सेंटरमधून जाणार. आणि आपल्याला माहिती आहे की ही जी कॉर्ड आहे ती हॉरिझॉन्टल असल्यामुळे ह्याला परपेंडिक्युलर साईड काय होणार हो? वर्टिकल. वर्टिकल साईडचं इक्वेशन काय असतं? x = कॉन्स्टंट. बायसेक्टर आहे, एवढ्या सेगमेंटची लेंथ x आहे, त्याच्यामुळे या पॉइंटचं इथून इथपर्यंत हे डिस्टन्स काय असेल? x/2 आणि x/2. सो x = x/2 या लाईनचं इक्वेशन झालं. म्हणजे या लाईनवरचा प्रत्येक x कोऑर्डिनेट काय असणार? x/2. सिमिलरली दुसरी कॉर्ड आपल्याकडे व्हर्टिकल आहे, क्लिअरली दिसतंय आपल्याला, आणि या कॉर्डचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे तो सर्कलच्या सेंटरमधून जाणार. परपेंडिक्युलर असल्यामुळे तो हॉरिझॉन्टल झाला. हॉरिझॉन्टल असल्यामुळे लाईनचं इक्वेशन झालं y = कॉन्स्टंट. आता बायसेक्टर असल्यामुळे हे एवढं डिस्टन्स जर y असेल तर हे डिस्टन्स झालं y/2, हे पण डिस्टन्स झालं y/2. x ऍक्सिसच्या वर y/2 डिस्टन्स वरून जाणारी हॉरिझॉन्टल लाईनचं इक्वेशन काय होणार? y = y/2. याचा अर्थ या लाईनवरचा प्रत्येक कोऑर्डिनेट काय असणार? y कोऑर्डिनेट y/2. मग या ठिकाणी जो सेंटर आहे सेंटरचा x कोऑर्डिनेट झाला आपल्याकडं x/2, y कोऑर्डिनेट झाला y/2. Therefore x/2, y/2 is the center of this particular circle. माझ्या सर्कलची जी डायग्राम आहे मित्रांनो ती प्रॉपर काही सर्कल वाटत नाहीये. ही तेव्हा वाटेल जेव्हा मी मस्तपैकी या व्हाईट बोर्डच्या ठिकाणी एक डिजिटल स्क्रीन लावेल. हे तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी बघतील, थोडंसं जास्त यूट्यूबकडून पैसे येतील आणि त्या पैशातून मी मस्तपैकी एक इंटरॅक्टिव्ह पॅनल खरेदी करेल. जर तुमची इच्छा असेल की मी चांगले सर्कल काढावेत, त्यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल लावावा, तर मित्रांनो तुमच्या आवडत्या शिवसरांना 100% सपोर्ट करा. व्हिडिओला एवढं शेअर करा, दबाके शेअर करतो. मित्रांनो आपल्याला डायलॉग बाजी जमत नाही, पण म्हणून तुमचे सर गरीब राहून गेले असं व्हायचं नाही पाहिजे, म्हणजे असं नाही झालं पाहिजे. तो थोडा तुमच्या सरांच्या कंटेंटला पुश करा, ठीक आहे. टॅडँग डँग डँग. चला जास्त भटकायचं नाही आपल्याला. आपल्या सर्कल या चॅप्टरच्या MSc एक्झामच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या सोल्युशनचा हा 3रा पार्ट आपण या ठिकाणी डन केलेला आहे. आता मित्रांनो थँक्यू सो मच इथपर्यंत हा एपिसोड बघितल्याबद्दल. तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत, माहितीच आहे तुम्हाला. पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. का बरं? कारण तुमच्यासाठी मी असे मस्त व्हिडिओ टाकले की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आलं पाहिजे. तुम्ही ते व्हिडिओ बघून छानपैकी एक्झाममध्ये स्कोअर केला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे? तुम्हाला करायची आहे कमेंट आपल्या व्हिडिओजवर. काय कमेंट करायची आहे? जर व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल 100% कमेंट सेक्शनमध्ये विचारा. डाऊट नसेल, सगळं समजलं असेल तर थँक्यू सो मच शिव सर, संपला विषय. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे कमेंट. तिसरी गोष्ट तुम्हाला करायची मित्रांनो शेअर. पण सगळ्यांसोबत नाही शेअर करा या व्हिडिओला, जगासोबत नका शेअर करू. फक्त त्या गधड्यासोबत शेअर करा, त्या गधडीसोबत शेअर करा जिच्यासोबत तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला जायचं आहे. का बरं? कारण ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला जर सेम कॉलेजला जायचं असेल तर तुमच्या दोघांचा स्कोअर सेम पाहिजे. स्कोअर सेम तेव्हा होतो जेव्हा अभ्यास सेम पाहिजे.
तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, त्या पण गधडीला हा व्हिडिओ दाखवा, मग ह्याची लिंक त्याच्यासोबत तिच्यासोबत शेअर करा. संपला विषय. किती सोपं आहे. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा. काही जणांचं म्हणणं आहे, सर आम्ही शेअर केलं आणि बेल आयकनसुद्धा दाबलेलं आहे तरीसुद्धा नोटिफिकेशन भेटत नाहीत. जर तसं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करा. व्हॉट्सॲप चॅनलला कसं जॉईन करायचं? सर व्हॉट्सॲपवर तुम्हाला जॉईन करायचं? येस, 100% जॉईन करू शकता. मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सॲपवरती जा, स्टेटसमध्ये जा, स्टेटसमध्ये वरती चॅनल्सची एक लिस्ट असते किंवा स्टेटसमध्ये जाऊन सरळ सर्च करा डिजिटल मास्टर, आपल्या चॅनलचं नाव, आपल्या चॅनलचा लोगो येईल, मस्तपैकी तुम्हाला ते चॅनल दिसेल. त्या चॅनलला तुम्ही जेव्हा फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवाल तेव्हा माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं अपडेट, त्याची लिंक तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सॲपवर मिळेल. यूट्यूबवर जायची गरजच नाही. इथे लक्षामध्ये. सो अशा प्रकारे माझ्या शो तुम्ही या ठिकाणी असं कनेक्ट होऊन जाऊ शकता. आणि मी छान छान रील्स वगैरे सुद्धा बनवतो, मस्तपैकी ट्रेंड वगैरे सगळं फॉलो करतो. इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवर @spark_maths हे आपलं चॅनल आहे. ठीक आहे, अकाउंट आहे, फॉलो करा. मस्तपैकी माझ्यासोबत मजा करत करत मॅथमॅटिक्स शिका. भेटतो तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हंसत रहा, खेळत रहा आणि शिकत रहा. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हज़ारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.